ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। च्या सुरुवातीला मुंबईमधून एक मोठी बातमी हाती येते। मुंबईच्या घाटकोपरमध्ये सोमय्या आणि पोलिसांमध्ये वादावादी झाली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मॅनहोलमध्ये पडून महिलेच्या मृत्यू प्रकरणी सोमय्या यांनी आंदोलन सुरू केलं होतं आणि त्याच प्रकरणात पोलिसांनी आता सोमय्या यांना ताब्यात घेतलेलं आहे। एक मिनिट ताई बाजूला लवकर आणि या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत बढे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कोणत्या कारणांसाठी किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय? प्रज्ञा शीतल दामा या घाटकोपरच्या अस्सलपाव विभागामध्ये राहतात आणि 4 तारखेला त्या अचानक गायब झालेल्या होत्या। त्यांची जी दळणाची पिशवी आहे ती एका उघड्या मॅनहोलच्या बाजूला मिळालेली होती आणि त्यांचा मृतदेह 5 तारखेला हाजी अलीच्या समुद्रकिनारी मिळालेला होता। यावरून त्या मॅनहोल्समध्ये पडल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आणि या संदर्भात आज किरीट सोमय्या यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये या संपूर्ण घटनेला दोषी असलेल्या मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा संबंधित ज्या व्यक्ती आहेत त्यांच्यावर एफआयआर दाखल व्हावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन दिलेलं होतं। यामध्ये दामा कुटुंबीय देखील सामील झालेलं होतं। मात्र किरीट सोमय्या यांनी ठिय्या आंदोलनानंतर पोलीस त्यांचं ऐकत नाही हे पाहून एलबीएस मार्ग जो आहे तो रास्ता रोको करण्यासाठी ते उठले आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि आता घाटकोपर पोलीस स्टेशनमध्ये त्यांना कारवाईसाठी आतमध्ये नेण्यात आलेलं आहे। या दरम्यान त्यांची आणि पोलिसांची बाचाबाची देखील शाब्दिक बाचाबाची देखील झालेली होती आणि पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की देखील केलेली होती आणि आता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलेलं आहे। प्रज्ञा, प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर या सगळ्या प्रकरणावरती किरीट सोमय्या यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते काय म्हणालेत हेही आपण ऐकूयात। शीतल दामाचा पती, त्याचा मुलगा, समाजाचे अध्यक्ष यांना पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं आहे। एफआयआर रजिस्टर झालेली नाही। एफआयआर रजिस्टर होण्याचे काही चिन्ह दिसत नाही आहे। ठाकरे सरकार महापालिका माफिया कॉन्ट्रॅक्टरला वाचवण्यासाठी शीतलच्या परिवाराला, 13 वर्षाच्या मुलाला, तिच्या नवऱ्याला आम्हाला अटक करीत आहेत। ठाकरे सरकारचा निषेध आहे।